मस्त मजेत ना. तर आत्ता मी व्हिडिओला सुरुवात करते, कारण की सकाळपासून मला अजिबात टाईम भेटलेला नाही आहे. खूप धावपळ झाली. तर मग आता मला टाईम भेटला तर मी आता सुरुवात करते व्हिडिओला. तर आज तुमच्याबरोबर मला शेअर करायचं आहे, माझी झाडं दाखवायची आहेत, कारण की भरपूर दिवस झालं त्यांच्याकडे मला लक्ष द्यायला भेटलं नाही. त्यांना ॲक्च्युली खत घालायचं आहे. त्यांची अवस्था थोडीशी अशी खराब झाली आहे, कारण की भरपूर दिवस झालं त्यांना खत आणि व्यवस्थित मला लक्षच देता आलं नाही. तर मी बोलली चला तुम्हालासुद्धा दाखवते आणि तुम्हालासुद्धा झाडं शेअर करते. खूप आवाज येतो आहे गाड्यांचा, सॉरी माझा आवाज तुम्हाला क्लिअर येत नसेल. तर प्लीज माझ्या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर त्यांना लाईक करा. लाईक असं बटन आहे तेच प्रेस करा. आणि जर तुम्हाला माझ्या व्हिडिओबद्दल काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता. मग चला आता आपण झाडांना थोडंसं खत घालूया. चला. ज्याप्रमाणे आपण स्वतःची काळजी घेतो ना, त्याचप्रमाणे आपल्याला झाडांचीही निगा राखली पाहिजे. तर आता तुम्ही पाहू शकता, हे माझ्याकडे ना जास्वंदाचं झाड आहे. 2-3 दिवस आड करून एक तरी फूल येतं, पण सध्या त्याला एकही फूल आलेलं नाही आहे. म्हणून मी त्याला थोडंसं खत घालते. आमच्या गॅलरीत ना खूप ऊन येतं, त्याच्यामुळे झाडांना ना 2 टाईम तरी पाणी घालावं लागतं. कारण की झाडं एवढी करपून जातात ना, की त्यांना सकाळी पाणी घातलं ना की दुपारपर्यंत ते एकदम झाडं पाणी एकदम शोषून घेतं. तर आज मी थोडंसं त्याच्यामधली जी घाण आहे तुम्ही पाहू शकता, ती थोडीशी काढते. कारण की त्याच्यामध्ये खूप अशी आपण फुले बिले सुकलेली टाकलेली असतात ना, तर त्याच्यामुळे ती तशीच राहतात ते. म्हणून मी आज ती थोडीशी स्वच्छ करते. थोडीशी माती त्यांना साफ करून घेतली आणि थोडंसं त्याच्यामध्ये खत टाकलं. तर हे आहे माझ्याचे मिरचीचं झाड. त्याला अजिबात काय मिरच्या येत नाही, फक्त फुलं येतात. तर आता ते मला काढून टाकायचं आहे आणि त्याच्याऐवजी मी दुसरं प्लांट घेऊन येणार आहे. तर आता हे माझ्याकडे आहे तुळशीचं झाड. त्याच्यामध्ये मी सुद्धा खत टाकलं आणि त्याच्यामध्ये ना आपल्या ज्या अगरबत्तीच्या काड्या असतात ना, त्याच्यामध्ये आहेत. तर मी ॲटलीस्ट आठवड्यातून तरी ते काड्या सगळ्या काढत राहते आणि त्यांना क्लीन करत राहते. तर अशाप्रमाणे तर हे तुम्ही पाहू शकता. इकडे कढीपत्त्याची झाडं आहेत. त्यालासुद्धा अशी हातातमध्ये जी फुलं असतात ना, ती मी ॲक्च्युली त्याच्यामध्ये खत म्हणून टाकते. तर ते सुद्धा आता थोडंसं म्हणजे बहरून येतं आहे. त्याला पाने आता फुटत आहेत. पण आता सध्याला उन्हामुळे ती आता सध्या ना ते एकदम मुरझून गेलं आहे. पण हे आता ॲलोवेराचं जर तुम्ही झाड बघतायत ना, ह्याला तर खताची पण गरज नाही. ते एवढं वाढत जातं आहे ना झाड, की तुम्ही पाहू शकता ना. त्याला पाणी घातलं ना तरी ते झाड वाढतं. पण ॲलोवेरा ह्या झाडाला खूप येतो. तर हे तुम्ही रबर प्लांट बघू शकत असाल. मग हे जेव्हा मी आणलं होतं ना, ते एकदम छोटंच होतं, पण आता किती वाढत जात आहे तुम्ही पाहू शकता. पण ॲक्च्युली मला ह्याची जी कुंडी आहे ना, ती खूप लहान आहे. ती आता मोठी घ्यायची, त्याला शिफ्ट करायचं आहे. पण आता मी बघूया, थोडा वेळ भेटला ना मला सॅटर्डे संडे, तर मी नर्सरी जाऊन नक्की ती कुंडी चेंज करून घेणार आहे. आणि ह्या पानांवरती एवढे कबूतर घाण करून ठेवतात ना, म्हणून ती मला पानं क्लीन करावं लागतात. आमच्याकडे खूप कबुतरे येतात, कारण की आमचं जे घर आहे ना ते ओपन साईट आहे. मग सर्व कबुतरे येऊन आमच्या गॅलरीत बसतात आणि ते झाडांवरती अशी घाण करून ठेवतात. म्हणून मी अधूनमधून त्या पानांना थोडी स्वच्छ करते. आणि हे झाड तर तुम्हाला माहीत असेल, हे तर एवढं वाढत जातं आहे ना की काय विचारू नका. ह्याला आता आम्हाला थोडंसं शिफ्ट करायचं आहे, त्याचाच प्रयत्न चालू आहे. मग असं कधीतरी मी 15 दिवसांनी थोडीशी झाडांची अशी काळजी घेत असते. आता ते झाडांचं करता करता इकडे माझं लक्ष गेलं गॅलरीत. तर ही जी गॅलरीची फट आहे ना, तुम्ही बघू शकता, ह्याच्यामध्ये पण कचरा साचलेला आहे. हा कचरा कसला आहे, शॉर्पनर, कागद असा बारीक, आणि तो जाऊन एवढा अडकतो ना की त्याला साफ करणे खूप कठीण होते. मग मी असा छोटा ब्रश आणि असा पेपर घेऊन ना असं क्लीन करायचा प्रयत्न करते, कारण की तो असा व्यवस्थित क्लीन होत नाही. मग अशा पद्धतीने मी क्लीन करते.
तर तुम्ही पाहू शकता आता एवढा कचरा त्या फटीतून निघालेला आहे. आणि आता बघा पहिल्यापेक्षा आता किती जरा स्वच्छ वाटतं, कारण की याच्यामध्ये पाण्याने साफ करायचं ऑप्शनच नसतं. तर आता बेटर वाटतं पहिल्यापेक्षा. अधूनमधून हे सर्व कामं माझी चालूच असतात. तर आता सकाळीपासून बाहेर गेल्यापासून एवढा भांड्याचा खटारा पडलेला होता. मग आता किचन साफ करून घेतला, दुपारचं सगळं जेवण होतं ते सर्व काढून घेतलं आणि आता हे भांडी मी क्लीन करायला बसली. कारण की मला भांडी म्हणजे किचन मला स्वच्छच लागतो, अजिबात मला असं घाण नाही आवडत. म्हणून पहिला मी किचन पहिला क्लीन करून घेते, कारण की किचन क्लीन असलं ना किंवा जरा किचनमध्ये जरा बघावंसं वाटतं. तर आता तो कचरा सर्व होता तो मी क्लीन करून घेतला आणि आता मी झाडू मारून घेते. आता झाडू मारून घेतल्यानंतर आता माझं घर थोडंसं आता स्वच्छ दिसायला लागलेलं आहे आणि आता सर्व घरातली कामं ही माझी संपलेली आहेत. आताच माझी सर्व कामं झाली आणि आता फ्रेश झाली थोडी. दिवसभरची कामं काय संपतच नाही. आता थोडीशी चाय पिते आणि जरा फ्रेश होते. सकाळपासून खूप धावपळ झालेली आहे आणि आता त्यांचे 2 प्रोजेक्टसुद्धा करायचे आहेत मला. शाळेतून मी दिले टीचरनी त्यांना, तर ते सुद्धा कंप्लीट करायचे आहे. पूर्वी आपल्याला काही टेन्शन नव्हतं. आपल्याला आपले स्वतःचे प्रोजेक्ट करायचो. आपल्या आईवडिलांना माहीत पण नसायचं की मुलांना प्रोजेक्ट दिला आहे, काय अभ्यास आहे काय नाही. पण आता प्रोजेक्टचं पण टेन्शन तुम्हीच घ्या, अभ्यासाचं पण टेन्शन तुम्हीच घ्या, सर्व तुम्हीच करा. आईवडिलांच्या डोक्याला ताप आहे, सर्व आईवडिलांनीच करायचं आणि मुलांना बिंदास. आमची बघा आता खेळतोय बाहेर, टेन्शन काहीच नाही. प्रोजेक्टचं मम्मी टेन्शन घेणार. धन्य ते आईवडील. तर त्याची तयारी प्रोजेक्टची करायची आहे दोघांना सुद्धा वेगवेगळे प्रोजेक्ट दिलेत. आता मॅडम येणार 6 वाजता. त्याच्या अगोदर आता जेवणाची कामं करून घेते, जेवण सर्व. मग आल्यावरती त्यांना अभ्यासाकडे वेळ देता येईल मला, कारण की एकदा अभ्यासाला गेलो की लगेच टाईम जातो. मग चल, एक काम करता करता 1000 कामं निघत आहेत. चला थोडीशी चाय पिऊन घेते आणि मग जेवणाला लागते. तर रात्रीच्या जेवणात इथे मी गवार आणि बटाट्याची भाजी केली आहे कुकरमध्ये. झटपट अशी रेसिपी आहे, झंझटमारी अजिबात नाही आहे. तर आता माझं सगळं जेवण करून झालं आणि शाळेतून मुलं आली, मग त्यांचा प्रोजेक्ट करायचा होता. आता मी त्याच्यासाठी त्यांचा प्रोजेक्ट करायला बसली. तर आता पहिला मी बारकीचा प्रोजेक्ट घेतला. त्याच्याला तिला नॅशनल लीडरचे असे स्टिकर चिकवायचे होते, मग तिला ते सर्व करून दिलं प्रोजेक्ट. आणि आता दुसऱ्याचा प्रोजेक्ट होता, त्याच्यामध्ये माती वेगवेगळ्या प्रकारची जी माती आपली असते ना त्याचा थर लावायचा होता बाटलीमध्ये. तर तो त्यांना प्रोजेक्ट दिलेला होता. पण आता त्याला कुठे माती भेटते आणि कुठे मात्या शोधायला जायच्या. पण जेवढी मला आता वाळू आपली रेती जी काय भेटली ती मी शोधून आणली, कारण की मुलांचं कसं असतं ना, ऐन टायमाला सर्व सांगतात, अगोदर अजिबात काही गोष्टी सांगत नाही. मग आता जेव्हा सांगतील तेव्हा कुठे जायचं. मग आता जेवढं भेटलं त्याच्यानेच तो मी प्रोजेक्ट कंप्लीट करून घेतला आणि त्याच्यावरती नावं लिहून घेतली. आणि आता मी प्रोजेक्ट करते ना बघा, दोघांमधले एकही माझ्याजवळ येत नाही. मम्मी करते ना प्रोजेक्ट, बस आपण खेळायला जायचं, हेच आमच्याकडे चालतं. चला आता मी हे प्रोजेक्ट कंप्लीट करते आणि हा व्हिडिओ इथे संपवते. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला छान अशी कमेंट करा. चला पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय.